स्टार केबी न्यूजवर ताज्या बातम्या पाहत आहात। अधिवेशनामधून मी 4 वाजता बाहेर पडलो आणि मला वाटलं की 4-4.5 तासापर्यंत पोहोचतो, पण पुण्यामध्ये जवळजवळ अर्धा तास 1.5 तास पुण्यात गेला ट्रॉफिक मध्ये। निश्चितच या ठिकाणी उपस्थित असलेले ऊस दर नियंत्रण समितीचे माझे सहकारी सुहास पाटील सर, आमचे चळवळीतले या ठिकाणी उपस्थित असलेले निलेशजी आणि आमचे सगळे जिल्हाध्यक्ष सहकारी हनुमंतांना, अंकुश अण्णा, अरविंद जगताप, हे सगळे प्रमुख मंडळी मला न्यायालयामध्ये आल्यानंतर माझ्याशी चर्चा केली। हे सगळं जमलेल्या माझ्या शेतकरी भावांनी जवळजवळ 80 पेक्षा जास्त गावाचा प्रश्न आहे। मला निवेदन दिलं त्या दिवशी किमान 5,000 पेक्षा जास्त एकर जमीन आज शेतकऱ्याच्या ताब्यामध्ये, बरोबर आहे। आणि मग अशा परिस्थितीमध्ये जो काही शासनाचा जाहीर झाला पीपी मॉडेल अंतर्गत शेतकऱ्यांच्या जमिनी उद्योगपतींना द्यायच्या आणि पर्याप्त उभा करायचा। गेली अनेक वर्ष या परिसरातला उजनी धरणा लगतचा शेतकरी त्या जमिनी कसत आहे, काही त्या ठिकाणी राहण्याला घरही बांधलेले आहेत। एकतर एका बाजूला धरण होत असताना आम्ही जमिनी दिल्या, कारण शेतकऱ्याच्या दृष्टीनं जमीन हे काळजाचा तुकडा असतो। अडचणीच्या काळामध्ये आम्ही जमीन बँकेला तारण दिली, घनवाट दिली तर झोप लागत नाही, विकली तर डोळ्यातलं पाणी आटत नाही। म्हणजे लेकरा बाळावर जेवढं प्रेम करावं तेवढ्या काळाला त्या मातीवरती खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांनी प्रेम केलेलं आहे। या प्रश्नाच्या संदर्भामध्ये मला शेतकरी भेटल्यानंतर मी म्हटलं की आई रडल्याशिवाय लेकराला दूध पाजत नाही। निश्चितपणानं 1 इंच जमीन आम्ही जाऊ देणार नाही, हा निर्धार शेवटी लढाई या जमिनीसाठीच होता। तुम्ही आमचा भूभाग बळकवला म्हणून आम्ही मैदानामध्ये लढायला आलो। लढाई कशासाठी होता, आक्रमण कशासाठी होता? आता ही लढाई आम्हाला आमच्याच माणसांच्या वर करावी लागते, कारण आमची गाडी आहे वाचवण्यासाठी। आमच्या शेताबांधावर कोण आक्रमण करायला आला तर आम्ही शांत बसणार नाही, हा इशारा तुम्ही दिला, तुम्ही कामाला लागला। सगळे नाना वगैरे सगळी मंडळी मला भेटायला आले, मी सांगितलं तुम्ही रस्त्यावरची लढाई लढा, सभागृहातली लढाई एक शेतकऱ्याचा नेता म्हणून मी तुमच्यावर लढायला तयार। निलेशजींचं मला फोन आलं, भाऊ तुम्ही निवेदन दिलं की नाही? माझी आणि चर्चा पाटबंधारे मंत्र्यांच्या वर पहिल्या दिवसापासून लक्षवेधी सुद्धा सभागृहामध्ये लावलेले, ते गुरुवारी लक्षवेधी येते। पण मी पाटबंधारे मंत्र्यांना सांगितलं की तुम्हाला पीपी मॉडेल राबवायचं आहे तर शेतकऱ्याला तुम्ही त्यामध्ये सहभागी करून घ्या।
आम्ही चांगल्या पद्धतीनं पर्यटन उभा करू ना. बाहेरचा येणारा त्याला पर्यटन काय करणार. उलट आम्ही एवढं चांगलं पर्यटन करू की तुम्हाला अजून काही मदत द्यायची असेल तर तुम्ही आम्हाला द्या. आम्ही त्या ठिकाणी येणाऱ्या माणसाला खाऊ पिऊ घालू. बोटीला फिरवायचं असलं तर तुम्ही बोटी द्या. आमची लेकरं बाळ बोटी चालवतील त्याला आत्ता फिरवतील. अजून काही पाहिजे असेल खेळाचं साहित्य द्या. आमच्या वस्तीवर प्रत्येकाच्या थोडं थोडं खेळाचं साहित्य ठेवू. त्याला सांगू पवारांच्या वस्तीवर घ्या बाबा, तिथं आला तिथे व्यायाम केला तर शिर्डीचं दूध मिळेल. पाटलांच्या वस्तीवर गेला तर म्हशीचं दूध मिळेल. बरोबर आहे. अजून कोणाच्या वस्तू गेला तर गाईचं दूध मिळेल. एका ठिकाणी तूप मिळेल. कुठं खेकडं मिळतील, कुठं उजनीतलं मासं मिळतील. कारण आमच्या हाताची एकदा चव जर चाकली तर पर्यटक मला वाटतं सहसा घरला जाईल असं नाही. आम्ही चांगला पर्यटन उभा करतो ना. ज्यांचा कधी शेणामुठामध्ये हात नाही, ज्याने कधी माती बघितले नाही, मातीवर प्रेमाने हात फिरवला नाही, असे आळखाव वाडवळ जर आमच्या शेतावर येणार असतील तर या मातीत आम्ही त्यांना गाडल्याशिवाय राहणार नाही. हा आणि म्हणून मी सगळी मंडळी भेटले. म्हटलं यश तुम्हाला मिळणार आहे, विजय तुमच्या बाजूला मिळणार आहे, चिंता सोडू नका. मी विषय ऐकला त्या दिवशीच म्हटलं की विजय हा या परिसरातला शेतकऱ्याचा 100% होणार आहे. आणि आज आनंदाची बातमी, मी पुण्यामध्ये येत असताना मला फोन आला की या प्रश्नावरती बुधवारी तुम्हा शेतकऱ्याच्या बरोबर मंत्रालयामध्ये बैठक लागलेली आहे. ठीक आहे, 4-5 लोकांची तुम्ही नावं मला उद्या सकाळपर्यंत कळवा, मी पाठवून देतो. दोघांनी वेळी मी त्या ठिकाणी देतो. कागदपत्र घेऊन या. पहिला पाऊल सकारात्मक पडलेला आहे. बुधवारी बैठक, गुरुवारी सभागृहामध्ये लक्षवेधी, लक्षवेधीवरती चर्चा त्या ठिकाणी होती. सभागृहामध्ये सरकारला निवेदन करावं लागेल आणि ते तुम्हाला सगळ्यांना ऐकायला मिळणार आहे. आणि मी त्यांना सांगितलं सगळ्यांना बोलवा, मामांना बोलवा, हर्षवर्धन पाटील साहेबांना बोलवा, विनोद निंबाळकरांना बोलवा, अजून कुणाला बोलवायचं असलं तुम्ही बोलवा, मला काही त्याची अडचण नाही. मी तर नावं दिली त्याची, बोलवा म्हटलं. कारण सगळ्यांच्या भूमिका तिथं स्पष्ट झाल्या पाहिजे. बोलवा आणि त्याबरोबर शेतकऱ्यांना बोलवा की त्यांची भूमिका काय आहे, ते लढाई का लढत आहे, त्यांची मागणी काय आहे, ही एकदा तुम्ही त्या ठिकाणी जाणून घ्या. आणि मला वाटतं की मुळामध्ये सरकार कोणाचंही असो, अरे आम्ही आमच्या जमिनीवरती तुम्ही धरणं उभा केले, शेती हिरवीगार केली, कारखाने उभा केले, जे जमीन तुम्ही वापरू शकला नाही त्या जमिनीचा वापर आम्ही केला. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आम्ही भर घातली. त्या जमिनीवरती आम्ही काही दारूचे कारखाने काढले नाही. त्या जमिनीवरती तुम्हाला रोज खायला लागतं ते अन्नधान्य आम्ही निर्माण केलं. आम्हाला तुम्ही बक्षीस दिलं पाहिजे, आमचं स्वागत केलं पाहिजे. त्याच्या ऐवजी तुम्ही जमीन काढून घेता. आणि हे मी कार्य अधिकाऱ्यांची बैठक झाली, सगळ्या अधिकाऱ्यांच्या समोर. हे सुपीक पीक कुठल्या अधिकाऱ्याच्या डोक्यात ना, मला जरा त्या अधिकाऱ्याला बघायचं. असा मळा त्या अधिकाऱ्याच्या डोक्यामध्ये फुलला कसा, त्याला कुणी खत घातलंय, कुणी पाणी पाजलंय, जरा त्या पट्ट्याचं नाव सांगा. खऱ्या अर्थानं गावगाड्यातला शेतकरी काबाड कष्ट करतो आणि अशी संकट काही उभा राहिली तर अख्खा कुठून नैराश्यामध्ये जात. लेकरं बाळ भयभीत होतात, चिंतित होतात.
आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज आपण एकादश एक पांडुरंगाच्या मंदिरामध्ये बसलेला आहोत. पांडुरंग हा गावगाड्याचा दैवत आहे. खऱ्या अर्थानं पांडुरंगाला आज तुम्ही त्याच्या दारात बसला, त्याला वाटलं असेल की माझा मातीत मळणारा आणि भजनात रमणारा आणि विठोबाच्या गजरावरती ठेका धरणारा माझा भक्त जर अडचणीत आला असेल तर मला त्याच्यासाठी मदतीला धावून यावं लागेल. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं मंत्री महोदयांना सुचलं असावं की बुधवार तुमची पूजा करू. हा योग असावा. आणि मला खात्री आहे की त्या बैठकीमध्ये चांगला सकारात्मक निर्णय घेतले. मी ज्यावेळी विखे पाटील साहेबांना भेटलो, 2 दिवस आमच्या 2-3 दिवस झालं चर्चा चालली. काली मला ते बोलून घेतलं आणि ते मला म्हटले की सदाभाऊ, शेवटी आपण काम शेतकऱ्यासाठी करतो आणि तुम्ही काही झालं तरी आपण चांगला मार्ग काढूया, शेतकऱ्याच्या बाजूचा मार्ग काढूया. प्रचंड सकारात्मक भूमिका त्यांनी या ठिकाणी मांडली. आज हे मगाशी 2 वेळा माझ्यावर फोन झाला. आज हे म्हटलं मी पोहोचलो का नाही, पोचा माझा निरोप द्या की आपण बुधवारी बसायचं आहे. आणि मी शेतकऱ्याचा सुपुत्र आहे. निश्चितपणानं आपण शेतकऱ्याचं ऐकून घेऊ आणि त्याच्यातून मार्ग काढू. हा माझा सांगावा तुम्ही सांगा. आणि बुधवारी आपण सर्व बैठक घेऊ. अधिकृत बैठकीचं नोटीस काढायला सांगितलं. धन्यवाद दिले. शेवटी आम्ही कामाला धंद्याची माणसं आहे. आम्हाला कुणावर भांडायचं नाही. आम्ही शेताभातात राहणारी माणसं आहे. 2 पावलं तुम्ही पुढे आलात तर 4 पावलं आम्ही पुढे यायला तयार आहोत. त्यातनं मार्ग निघाला पाहिजे. पण मी एवढंच म्हणेन की हे तुमच्या लढ्याचं यश आहे. तुम्ही जे संघटितपणानं एकत्रितपणानं जो काही लढा उभा केला त्याचं यश आहे. इथं जमलेल्या सगळ्या शेतकऱ्यांना मी सांगेन, खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या प्रश्नावरती तुमच्या आता लक्षात आलं असेल की आपली लेखी असणं खरं अत्यंत गरजेचं आहे. सर्व क्षेत्रामध्ये संघटना आहे. कुठलंही क्षेत्र असं नाही की तिची संघटना नाही. पण पगार मागणीवरती कुणाचंही मतभेद असत नाही. ते एक होतात. तसं आपण कुठेही असा, पण आपल्या प्रश्नावरती राजकीय कोणत्याही पक्षात असा ते राजकीय पक्षीय जोडे बाहेर काढा. जसं मंदिरामध्ये जाताना आपण जोडे बाहेर ठेवतो आणि सगळे पांडुरंगाचं दर्शन ठेवतो. त्यावेळी आपण असं म्हणत नाही की तू वेगळा आहे मी वेगळा आहे. नाही, आपण देवाच्या दारात भक्तिभावानं आलेलो ही भावना आपल्या मनामध्ये असते. खऱ्या अर्थाने या ठिकाणी चळवळीमध्ये काम करणारे आमचे सगळे सहकारी, काही लोक म्हणतात हे 2-4 आहेत बिल्ला लावणार. अरे आम्ही बिल्ला का लावतो? आम्ही काही पागल नाही. मी एकदा मंत्री झालो, आमदार झालो, परत आमदार झालो. एवढ्या वर्ष आमदार झालेला माणूस बिल्ला का लावून राहत असेल? अलीकडच्या काळात राजकारणामध्ये पहिल्या पक्षाचा पूर वसरला की माणूस लगेच दुसऱ्या पक्षात जातो, त्याचा वसारला की तिसऱ्यात जातो, त्याचा वसारला की 4थ्यात जातो. पण आम्ही पूर येऊ दे नाही दुष्काळ पडू दे छातीवरचा बिल्ला काढत नाही. याचं कारण आम्ही काळ्या राबणाऱ्या माणसाचे प्रमाणिक आहे. त्याची कुणी तर बाजू धरली पाहिजे, त्याच्यासाठी कुणी तर लढलं पाहिजे. मला अनेक कार्यकर्ते अनेक वेळा म्हणतात, भाऊ आपण एकटंच राहिलो, माणसं काही बघत नाही. मी म्हटलो गड्या, शिवारामध्ये पाखरं आणायला 2-4च बुजगावणे असतात. म्हटलो ती गाडग्याची केली, ते कधीच गाडगं म्हणत नाही मी एकटाच राहिलो. पण मालक त्या बुजगावण्याला एकदा शेतात उभा राहिलं की मालक निवांत झोपतो. मालक दुसरं काम करतो दिवसभर. कारण मालकाच्या मनात असतं माझं बुजगावणं शेताचं राखण करते. जसं शेतकऱ्यानं आपल्याला शेताचे राखण करायला ठेवलंय म्हणून आपण
तो निवांत आहे, कोणतरी माझ्या बाजूने बोलतोय. आता मी इथं आल्यानंतर गेल्याची सगळी मंडळी माझ्याकडे का आली? त्यांना वाटलं हे शेतकऱ्याच्या प्रश्नावरती सदाभाऊ बोलतील, प्रामाणिकपणाने बोलतील, आपण इथं बोलूया, इथं सांगूया. म्हणजे ते आधी म्हणजे 12 वर्ष टीका टिप्पणी करत असतील. सदाभाऊ इकडे गेला, असं झालं तसं झालं, ठीक आहे, काही हरकत नाही. पण ज्यावेळी संकट येतं त्यावेळी त्यांना माहित असतं की या संकटावरचा औषध सदाभाऊकडे आहे, निश्चितपणानं तिथं आपल्याला होतं. आणि म्हणून परत एकदा मी तुम्हा सगळ्या मंडळींना एवढा उशीर होऊन तुम्ही थांबला, धन्यवाद देतो. कारण मी आता परत प्रवास सांगलीच्या दिशेने मला करायचंय. माझ्या बरोबर माझे सहकारी विदर्भातले चंदू खर्डे म्हणून आहेत, ते या ठिकाणी आलेले, ते वर्ध्याचे आहेत, चंदूर रेल्वेचे, अमरावतीचे. तेही मला म्हणले की एका सभेसाठी भाऊ एवढा प्रवास करू, कारण मी त्यांच्या घरी चंदूर रेल्वेला या केलं. मोठे संत्रा बागायत अर्ध्या भागातले आहेत, जमीन मोठी आहे. आणि शेतकरी चळवळीमध्ये शरद जोशींच्या बरोबर सगळ्या कुटुंबानं काम केलेलं आहे. मी त्यांच्या घरामध्ये एक महिना राहायचा, एक महिना. मला आठवते 95, 96, 97, 2000 मी आणि लक्ष्मण म्हटले त्यांची माई ही खऱ्या अर्थानं अन्नपूर्णा होती. किती आम्ही राहिलो तरी शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा तरंगस्त संघर्ष समितीचा तरंगस्त संघर्ष समितीचा